माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव आपणचे देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासनांती ते आपणापासी न्यावे मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया आघात निवाराया योग क्षमतांचे जाणे जडभारी वाट दावी करी धरोनिया तुका म्हणे नाही विश्वास ज्या मणी पहावे पुराणी विचारोणी पडिये देहभाव पुरवी वासनांती ते आपणापासी न्यावे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम सरे चरणा संताची सरे चरणा संताची सरे चरणा संताची त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार 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 बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरे काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराची या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी वंदू सारजाचे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माशी दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशी दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होती कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा टाळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा 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 ऐसे नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळ्या नामा म्हणे माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव आपणचे देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासनांती ते आपणापासी न्यावे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा सर्वांच्याच परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे याही वर्षी पांडुरंग सोनाजी बाबा यात्रा महोत्सव निमित्ताने घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा यामध्ये सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं मिळालेलं निमंत्रण सोनाजी बाबा संस्थान आणि पांडुरंग महाराज संस्थान तसंच समस्त ग्रामस्थ या सर्वांच्या एकोप्यानं घडवून आलेला हा सोहळा ज्यांनी आज कीर्तन सौजन्य स्वीकारलं ते डॉक्टर अनिल भाऊ अमलकार, ज्यांचं अन्नदान मनोहरराव कवळे आणि प्रमोद पुंडलिकराव कवळे, त्यांनाही धन्यवाद. अधूनमधून कुठपर्यंत आले, किती वाजता येता असे म्हणणारे विनायकराव
त्यांनाही धन्यवाद. या संबंधाने उपस्थित माझे गुरुबंधू म्हणजे वर्गमित्र आळंदीचे 79 ते 83 हरिभाऊजी साबळे, नामदेवराव भारंबे, रामदासजी फाळके, तिघालाही वंदन. इकडचेही गुरुबंधू छोटे असले तरी गुरुबंधूच आहे. गोपाल होता ना, गेला का गोपाल? तुला आणि तुझ्या कार्याला नमस्कार. इकडचे सर्व गायनाचार्य महाराज, टाळकरी महाराज, छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी आणि त्यांची संस्था, त्यांनाही वंदन. मृदंगाचार्य तुम्हालाही नमस्कार. विणेकरी महाराज, भालदार, चौकदार, एक नंबर साऊंड सिस्टीम. अजिबात घाबरायचं नाही आता उद्यापासून. उद्याच्या महाराजाला म्हणाले का ढोक बाबानं कौतुक केलं, तू कोण लागलाय? एक नंबर. अजय होता कुठंतरी एकदा, इकडे होता. हा बरोबर, ठीक आहे. सुंदर मंडप आहे, सुंदर साऊंड सिस्टीम आहे. शूटिंगवाले तुम्ही सुंदर आहे. पत्रकार कोणी असेल त्यांनाही नमस्कार. फोटोग्राफर, स्वागत करणारे, या सगळ्या मीराबाई, जनाबाई, त्यांनी फुलं टाकत आणलं आम्हाला, तुम्हालाही नमस्कार. हे सगळे बारीक बारीक बसलेले आहे, व्यवस्थित बसले म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो. भागवा भागवी नाही, काट कसर नाही. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं, तसं सोनाजी बाबा संस्थान, पांडुरंग संस्थान आणि गावकरी या सर्वांच्या ऐश्वर्याला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न सोहळा आहे. मंडपात पाऊल टाकल्यावर वाटतं की आपण कृष्णाच्या द्वारकेत आलो. इतका सुंदर मंडप, त्यालाही धन्यवाद. सगळे सुंदर केल्याबद्दल ग्रामस्थांना धन्यवाद. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन रोज रोज बाहेरगावचे श्रोते येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं म्हणून ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. या अभंगाचा प्रारंभ माझ्या शब्दाने आहे. आणि त्या माझ्यावर कीर्तन होईल एवढा माझ्यामध्ये मार्मी करताय. अरे भाऊ बंद कर मोबाईल. निवडणुकीचा काळ आहे. मोदी साहेबाचा आला असेल तरी त्यांना सांगा मी कीर्तनात आहे म्हणा. येऊ शकते, मोठे लोक आहे. केला का बंद? बंदच करून टाक. विठ्ठल. माझ्या विठोबाचा, विठोबा माझा आणि मी विठोबाचा, दोन्हीमध्ये प्रेम सारखेच आहे. आपण लक्षात घ्या. रामायणातलं चित्र डोळ्यापुढे आणा. लक्ष्मणजीला विचारा, तो म्हणतो रामचंद्र माझा आहे. भरताला विचारा, तो म्हणतो मी रामाचा आहे. प्रेमात काही फरक नाही. दोघाच्या प्रेमावर कीर्तन होईल एवढं प्रेम आहे. पण फरक हा आहे, मी रामाचा म्हणणाऱ्या भरताला रामाचं ऐकावं लागलं. राम माझा म्हणणाऱ्या लक्ष्मणाचं रामाला ऐकावं लागलं. विठ्ठल विठ्ठल. तसं माझा विठोबा आणि मी विठोबाचा, बस या दोन मराठीकडे लक्ष द्या. मी रामाचा आहे आणि राम माझा आहे. राम माझा म्हणणारा लक्ष्मण आहे बरं का, रामदास बाबा. लक्ष्मण, राम माझा.
रामचंद्र वनवासाला निघाले तर लक्ष्मणजी मागं लागले. भैया मैं भी आता हूँ आपके साथ. लखन तू क्या पागल हो गए क्या रे? मैं बन जाई तुम्हें साता हो जाए सब अवध अनाथा जासू राजप्रिया प्रजा दुखारी सोन रूपा अवस नरक अधिकारी. तू येऊ नको. अरे मी बापाचं वचन सांभाळतो, तू प्रजा सांभाळ. नेत नाही ना दादा तुम्ही? नाही. मग शेवटची भेट. आता तुम्हाला लक्ष्मण जिवंत दिसणार नाही. एवढं ऐकलं, होकार द्यावा लागला. मागव पिदा मातुस न जाई. जा सुमित्रा माईचं दर्शन घेऊन चल बाबा. इथं लक्ष्मणाचं रामानं ऐकलं. कारण काय? राम माझा. आता पुढचं आहे का? बरंच जे आले, वेळ कमी असल्यानं लवकर आले. दशरथजी मरण पावले. नंतर रामचंद्राच्या भेटीला लवाजम्यानिशी आले. चित्रकूटावर खूप विनंती केली, खूप विनंती केली. दादा चला घरी, दादा चला घरी. दादा नाही भरता. शेवटी पादुका दिल्या आणि पादुका भरताना डोक्यावर घेतल्या. जा रहा भैया, लेकिन 14वें साल के अंतिम दिन के सूर्यास्त तक आपकी राह देखूंगा. अगर सूर्यास्त अंतिम दिन का 14वें साल का हुआ, आप नहीं आए तो समझ लेना भरत मर गया. प्रणाम. दृष्टांत संपला माझा. राम माझा म्हणणाऱ्या लक्ष्मणाचं रामाला ऐकावं लागलं. मी रामाचा म्हणणाऱ्या भरताला वापस केलं. रामाचं ऐकावं लागलं. विठ्ठल विठ्ठल. माझा विठोबा आणि मी विठोबाचा. हे साधू संताचं ममत्व दोन ठिकाणी आहे. एक तर देवाच्या ठिकाणी अथवा संताच्या ठिकाणी. त्यांनी वास्तविक माझं पण हे दुःख देणार आहे. अहम ममेति भावयम कारणम बंद मोक्षयोः. माझं दुःखाला सुरुवात कुठून आहे? माझं. नाही तर पेपर वाचत नाही का माणसं? रोज पेपर वाचतात. अमुक अमुक ठिकाणी एसटी पलटी झाली, 42 जखमी, 12 ठार, चहाचा घोट. सकाळची वेळ. चष्मा लावून शेजारचा आलं. पाटील पेपर वाचला का आजचा? हे काय पडलाय, बसा खाली, चहा घ्या. चहा जाऊ द्या, ते दुर्घटना. अरे काय दुर्घटना? 42 जखमी, 12 ठार, बस खाली. चहा ना रे. अहो चहा जाऊ द्या पाटील, ठार मधली नाव वाचली का? अरे मेलेच पाहिजे. 135 कोटीच्या वर झाले. लोकसंख्या इतकी जगतात का? रोजच मरतात मुंगळ्यासारखी माणसं आली. बस खाली, चहा घे. अहो चहा जाऊ द्या, ठार मधली नाव वाचा. चष्मा व्यवस्थित लावला आणि ठार मधली नाव वाचायला सुरुवात केली. 5व्या नंबरला जावाई ठारमध्ये उभा राहून चहाचा कप फेकला. काऊन? मरू दे ना, मुंगळ्यासारखी झाली म्हणतं ना, मेलीच पाहिजे म्हणतं. आता का रडतो? आता माझं दुःख देतय ते माझं पण. विठ्ठल दुःखाला कारणीभूत माझं पण आहे, पण प्रपंचावरचं परमार्थावरचं माझं पण हे सुखाला कारणीभूत आहे. आणि म्हणून संतांनी एक तर संताला माझं म्हटलं अथवा देवाला माझं म्हटलं. ज्ञानोबा माझा, माझ्या विठोबाचा वगैरे. प्रेम प्रेम प्रपंचातही आहे, प्रेम परमार्थातही आहे. प्रपंचही प्रेमाशिवाय चालत नाही, परमार्थही प्रेमाशिवाय होत नाही. दोन्ही क्षेत्रामध्ये प्रेमाची गरज आहे, पण दोन क्षेत्रातल्या प्रेमामध्ये फरक आहे. प्रपंचातलं जे प्रेम आहे ते वन वे ट्रॉफिक आहे. आम्ही ज्याच्यावर करतो ना ते दुसऱ्यावर करतं, ते तिसऱ्यावर करतं. असं पुढं सरकणारं प्रेम प्रपंचात आहे. ते दृष्टांत तुम्हाला माहिती आहे. राजा जंगलात आला, मुलगा नाही. साधू प्रसन्न झाला, फळ दिलं. हे फळ राणीला खाऊ घाला राजे, पुत्र होईल तुम्हाला. राजे घरी आले, राणीला फळ दिलं. हे फळ खा बरं का. एक साधू बाबा म्हणाले आपल्याला मुलगा होईल. राणीनं 2 दिवसानं ते फळ प्रधानाला दिलं. प्रधानानं 2 दिवसानं ते फळ वेश्येला दिलं. आणि वेश्येनं 2 दिवसानं तेच फळ राजाला दिलं. राजानं फळ तपासलं, हे तर मागच्या रविवारी मीच दिलं होतं. मग फिरून खामगाव मार्गे माझ्याकडे आलं कसं? आता राजानं उलट चौकशी. वेश्या
तो राजाचा आवाज आहे तो. येशा केशाले का ते तस. जी सरकार. फळ आलं कुठून? मला प्रधानजीनं दिलं. प्रधानजी सरकार. फळ आलं कुठून? राणी साहेबानं दिलं. राजा डोकं बदलून रडला. धिक्कार असो माझा. अरे माझं प्रेम राणीवर, राणीचं प्रधानावर, प्रधानाचं वेश्येवर. हे प्रपंचातलं प्रेम. आम्ही ज्याच्यावर करतो ते आमच्यावर करेल नाही, ते त्याच्या पुढच्यावर करतं. बापाचं प्रेम मुलावर आहे, पण मुलाचं त्याच्या मुलावर आहे, हे लक्षात ठेवा. जून महिना 7 जून होऊन गेली. रामदास बाबा टीना होत्या. आपल्याकडे टीनाच म्हणतात ना का पत्रा? काय काय म्हणा ना काय. दुपारचे 12 वाजले. त्या टीना तापल्या होत्या. म्हणून 27 वर्षाचा मुलगा वर गेला टीनाची दुरुस्त करायला. टीना तापलेल्या आणि त्याचा 65 वर्षाचा बाप. बाळासाहेब, अरे जहरासारखं ऊन आहे. टीना तापल्या. पायात नाही काही, डोक्यात नाही. बिमार पडशील बाबा, उतर खाली. बाबा आज रविवार आहे, पुन्हा 8 दिवस सुट्टी नाही मला. पावसाचे दिवस आहे, तुम्ही शांत राहा बरं. पुन्हा 10 मिनिटानं बाप. आता बाप आहे, मुलाला काय कळतं? हे बाप झाल्यावर कळत असतं बरं का. अरे जाऊ द्या, भिजलो तरी चालल, उतरा खाली. बाबा शांत राहा बरं तुम्ही. मुलगा थोडा तापला. 15 मिनिटांनी पुन्हा बाप. बरं का नामदेवराव? अरे अर्धा तास झाला भाऊ. अरे पायात नाही चपला. अरे टीना तापल्यावर ऊन, उतरा खाली. म्हाताऱ्या शांत राहा, हो घरात बरं. म्हाताऱ्याला वाटलं आता काय करावं, पण म्हाताऱ्यानं विचार केला माझा बाळू कसा उतरल. म्हणून वरच्या बाळासाहेबाचा बाळू 1.5 वर्षाचा पाळण्यात होता. हे नीट डोकं चालवा, मी काय सांगतो. बुडा घरात आला. बुडा पाळण्यातला उचलला नातू 1.5 वर्षाचा. गल्लीमध्ये पोतं टाकलं, त्याच्यावर नातू बिना कपड्याचा. आणि तिथं तंबाखूला चुना मळत बुडा उभा राहिला. उन्हाचं तापलेलं ते लेकरू कोवळा कातडीचे रडायला लागलं. मग बाळासाहेबाचं लक्ष गेलं. दृश्य पाहिलं. बुडा उभा आहे, तंबाखू खाते, आणि तिथं लेकरू पोत्यावर. बाबा, अरे का डोक्यात फरक झाला का? ते आजारी पडल लेकरू 1.5 वर्षाचं, गुन्हात टाकलं. राहू दे जरा वेळ. काय राहू दे? त्याला सावलीत घ्या. राहू दे जरा वेळ. अरे आजारी पडेल ते सावलीत घ्या. माझं ठरलेलं आहे. काय ठरलेलं आहे? माझा बाळू सावलीत येत नाही तोपर्यंत तुझा घरात नेत नाही. मग मी उतरतो, मग हे उचलतो. कळलं ना तुम्हाला मी का सांगतो? अरे बापाचं प्रेम त्याच्या मुलावर आहे, पण त्याचं प्रेम त्याच्या मुलावर आहे. हे जे प्रपंचातलं प्रेम आहे हे पुढं सरकणार आहे. पण परमार्थात देवाचंही प्रेम भक्तावर आहे आणि भक्ताचंही प्रेम देवावर आहे. नीट आहे का? किती शपथ घेऊन सांगतात, तुझी अनवाहीन गा देवराया, देवराया. तुझी अनवाहीन गा देवराया. ए तंबाखू. देवराया. तुझी अनवाहीन गा देवराया, देवराया. तुझी अनवाहीन गा देवराया, देवराया. प्रभु आवडसे जीवा पासूनिया, आवडसे जीवा पासूनिया, आवडसे जीवा
विचारा. शपथ घेऊन सांगतात, तुझी आन वाहिन गा देवराया. किती प्रेम. अरे बहु आवडसी जीवापासोनिया. इथे शब्द तो का वापरला? सरते शेवटी प्रत्येकाचं प्रेम जीवावर आहे. आता इथे जेवढे बसलेले मायबाप श्रोते, प्रत्येकाचं प्रेम जीवावर आहे. जीवाच्या संबंधाने देहावर आहे आणि देहाच्या संबंधाने कपड्यावर आहे. हे लक्षात ठेवा. जर मुंबईला बसलं, कडक इस्त्रीचे कपडे, सदऱ्याची घडी मोडल म्हणून बाकड्याला टेकलं नाही खामगावपर्यंत, मुंबई ते खामगाव बाकड्याला नाही टेकलं इस्त्री मोडल म्हणून. पण खामगाव 50 किलोमीटर राहिलं होतं, एसटी पलटी झाली, खाली पडलं, जखम झाली. आता सदरा फाडला आणि जखमेला गुंडाळला. का? आता देह महत्वाचा आहे, सदरा महत्वाचा नाही. सदऱ्यावर प्रेम आहे पण देहाच्या संबंधानं. गुरुवर्य भाऊसाहेब सांगायचे, खूप सेवा आमच्या रामदास बाबांनी भाऊसाहेबांची केली, खूप सेवा शेवटच्या श्वासापर्यंत. त्यांचा आशीर्वादही त्यांना की रामदास, उद्याला काही नसेल पण आज कमी पडणार नाही. हां आहे ना, तसंच वस्तुस्थिती आहे की नाही. खूप सेवा केली आपले भाऊसाहेब ओरोलीकर. ते सहज आपण प्रवचन ऐकायचो, नर कपड नको डरत है, नर कपड नको ना, असं म्हणायचं, सहज म्हणायचं बरं का. मजा पहा शब्दाची. नर कपड नको डरत है, नर कपड नको ना. मंदिरात गेल्यानंतर दंडवत घालताना कपडे मळतील म्हणून माणूस घाबरतो. नर कपड नको डरत है, पण दंडवत न घातल्यानं नरकाला जाईल याला भीत नाही. नर कपड नको डरत है, नरक पडनको ना. मग हे कळलं ना. बस बस बस. कपड्यावरचं प्रेम सांगतो, कपड्यावरचं. फाडला सदरा. गोपाल उभाच आहे का रे? राहू दे. सदरा फाडला गोपाल आणि जखमेला गुंडाळला. का? आता देह महत्वाचा आहे. बरं, देहावर प्रेम कुठपर्यंत आहे? जीवावर बितत नाही तोपर्यंत. डॉक्टरनी तपासलं, मुलाला बोलून घेतलं बाहेर, इकडे या. पाय गुडघ्यातून तोडावा लागतो. बाबालाच बोला ना तुम्ही. मुलगा म्हणला, बाबा तुमचा पाय गुडघ्यातून तोडावा लागतो. गुडघ्यातून? अहो माझा मुलगा एक दिल्लीला आहे, त्याला येऊ द्या, 15 दिवसात निर्णय घेऊ. 15 दिवसानं कमरीतून काढील. आजचं सांगा, आज गुडघ्यातून तोडावा लागतो. मग आताच्या आताच तोडा. का? प्रेम नाही का? अरे आता जीव महत्वाचा आहे, गुडघ्यापासून पाय गेला तरी चालेल. लक्षात आलं ना. कपड्यावर प्रेम आहे पण देहाच्या संबंधाने. देहावर प्रेम आहे जीवाच्या संबंधाने. सरते शेवटी प्रत्येकाचं प्रेम जीवावर आहे. संत सांगतात, बहु आवडसी जीवापासून या. संताला विचारा, ते म्हणतात आमचं विठोबावर प्रेम जीवापेक्षा आहे. बरं, विठोबाला विचारा, तेही प्राणा परवते, आवडती मज निरुते. दोघाचंही पहा. संत म्हणतात आमचं प्रेम जीवापेक्षा देवावर आहे आणि देव म्हणतोय माझं प्रेम प्राणापेक्षा भक्तावर आहे. त्या प्रेमापोटी, अरे तो देव तर आहेच पण गुरुही होतो. आपणची देव होय गुरु, आपणची देव. माझ्या विठोबाचा
अभंग सर्वांनाच पाठ असल्यामुळे मजा आहे हा? माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव, ऐसा प्रेमभाव कैचा. अरे देव तर आहेच पण गुरुही होतो. आपणची देव होय गुरु. तो देव तर आहेच, बाकीच्या देवाला देवत्व ज्याच्यामुळे प्राप्त झालं तो देव. तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव. बळीया माझा पंढरीराव, 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 बळीया माझा पंढरीराव. देव. अरे बाकीच्या देवाला देवत्व ज्याच्यामुळे प्राप्त झालं तो हा देवाचाही देव. बळीया माझा पंढरीराव, एको देव. बस वगैरे 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 मध्ये सगळं आलं. देवता आहेच पण गुरुही होतो. आपण पहिल्या वर्षाला चला आता. फाळके बाबा, निकम बाबा, पहिल्या अध्यायात देव काहीच बोलले नाही. ते सगळे पाहिलं ना तिकडच्या पार्टीचे वगैरे 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 मध्ये सगळे. शेन यौर भैरमध्ये रथम स्थाप, सेन यौरू भैरमध्ये रथम स्थापय मेच्युत. दोन सैन्याच्या मध्यभागी मादाळात नेऊन उभा करा. अर्जुन गाडी मालक आहे, भगवान ड्रायव्हर आहे. ड्रायव्हरला ऐकावं लागलं. पण रथ उभा केला मध्यभागीच, पण नेमका द्रोणाचार्याच्या पुढे. आणि जर दुर्योधनाच्या पुढे उभा केला असता का जास्त डिझेल जळलं असतं का देवाचं. पण देव चतुरा तू शिरोमणी, त्यांना माहिती आहे. दुर्योधनाच्या पुढे जर रथ उभा केला तर गीतेचा जन्म होत नाही. दुर्योधनाला पहिल्या भेटीत जर पाहिला असता ना, भूतकाळ आठवला असता देवाच्या पुढे. आणि लाल डोळे करून भगवान, अरे हे काय लागलं रे, न तर जाऊ द्या लेकर बाहेर. हां तिकडे जाऊ द्या, जाऊ दे. ते एक एक लागण झाली आता. ते एक लग विकलं जात दुसरे तिकडे जाऊ द्या, मागं जाऊ द्या. उठा उठा उठा, काही नाही. मला वाटलं चांगलं बसल, ते नाही बसत. इकडे असे बाजूला जाऊ दे थोडे, जाऊ दे. नाही ते थांबत नाही. ते लागण झाली. खूप जागा आहे तिकडे, जाऊ दे इकडे. नाही ते ते उठणारच आहे. मोठी माणसं 2-4 पुढे येऊन जा त्यांच्या. या म्हणून मोठी माणसं. एक सेकंद मी पुढे जात नाही 10च्या. पुणे जिल्ह्यात सकाळी होतो तरी 7ला बरोबर गाठलं की नाही. ते वेळेच्या बाबतीत नाही. मला वाटलं एखादं उठलं असेल, ते येऊन बसलं की दुसरं, त्याला वाटलं तिसरं. मजा निघून जाते. हां बस. विठ्ठल विठ्ठल पहिल्या भेटीत जर पाहिला असता दुर्योधन तर भूतकाळ आठवला असता. अर्जुनाचे लाल डोळे झाले असते. भगवान यही दुर्योधन है जिन्होंने दुशासन को आदेश दिया था कि जाओ दुशासन बाल पकड़कर खींच कर लाओ सभा में, द्रौपदी को हमें आदेश तो भगवान से उड़ाना है. एकदम लढाई सुरू झाली असते. म्हणून रथ द्रोणाचार्याच्या पुढे उभा केला. आणि अर्जुन म्हणतोय, देवा मी पार्थो द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज दिदला. पहिल्या अध्यायात तर नाही बोलला. ते सगळे तत्र अपस्थितान पार्थ पितृन पिता महान आचार्यान मातुनान भातून पुत्रान पौत्रान सखी सता ससुरान सुहृदचैव शेन यौरू भयोरपी चाकण रोड. पाठ करायचं ठिकाण आमचं अजून तसंच आहे.
दुसऱ्या अध्यायामध्ये बोलायला सुरुवात केली देवाने, पण व्यावहारिक कुतस्त्वा कश्मलम इदम विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम स्वर्गम कीर्ति करम क्लैब्यम स्मागम पार्थ यतत्वय नव पद्धती क्षुद्रम हृदय दौर्बल्यम तेक्त्वा उत्तिष्ठ परंतप सांडे हे मूर्खपान गुटी के धनुष्यबाण. त्यामुळे निश्चित भ्रमातला संशयात आला. पण सुरुवात केली कथम भीष्म महम संके द्रोणांचे मधुसूदन. हे माझे गुरु आहे. तुम्हीच सांगता गुरुदेवाचं पूजन करावं आणि त्यांच्या पुढे युद्धाला प्रवृत्त करता. तरी काय भस्मासुर अर्जुन म्हणे लाजसिना कर्मी लाजसिना महागुरी कर्मी सुता इथपर्यंत गेले. हो शांत हो अर्जुना. मला माहिती आहे ते तुझे गुरु आहे, तू त्यांचा शिष्य आहे. पण आता गुरुजी तास घ्यायला आले का तू शिकायला आला? खरं सांग. अरे गुरु असले तरी आता ते कौरवाचे प्रतिनिधी आहे आणि शिष्य असला तरी तू पांडवाचा प्रतिनिधी आहे. आता गुरु शिष्याचं नातं आश्रमात प्रतिस्पर्धी या नात्यानं गुरुवरही विजय मिळवणं सध्या तुझा क्षत्रिय धर्म आहे. आणि मग अर्जुनानं कबुली जबाब दिला. शेवटी बस. कारण एकच तास आहे. त्याच्यासाठी मी आपल्याला तिथं नेलं. काय कबुली जबाब? शिष्यस्तेहम शादी माम ताम प्रपन्नम. मी तुमचा शिष्य आहे देवा. झालं ना. ज्या अर्थी अर्जुन म्हणतो मी तुमचा शिष्य आहे, त्या अर्थी देव अर्जुनाचा गुरु आहे. आपणाची देव होय गुरु. आपणाची देव होय गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणाची देव होय गुरु. आपणाची देव होय गुरु. आपणाची देव होय गुरु. त्या प्रेमापोटी देव तर आहेच, पण गुरुही होतो. एवढंच नाही, भक्ताची जी देहभावात्मक वासना एक पारमार्थिकही आहे आणि ही देहभावात्मक शब्द आहे. पारमार्थिकही वासना पूर्ण करतो आणि देहभावात्मकही वासना. एकदा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन काम्य कोणात गेले. बराच वेळ खूप सुंदर ठिकाण अर्जुन त्यानं ते ठिकाण पाहिलं. देवा मला तहान लागली, पाणी पिऊन येतो. अर्जुन गेले. निर्मळ पाण्याचे झरे, मयुराचं नृत्य, कोकिळ पक्षाचं गायन, हरण उड्या मारतात, फळानं लदबदलेले वृक्ष आहे, फुलानं सुंगारलेल्या वेली आहे. पाणी तर प्याला, पण मनात आलं इथं जर सुभद्रा असती तर. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. नुसतं मनात आलं. लगेच बांगड्याचा आवाज आला मागून. पाहिलं तर सुभद्राच. सुभद्रे आताच आठवण केली बुवा तुझी. काय योगायोग. ती म्हणली मी पतिव्रत आहे, मनोगत ओळखते पतीचं. बैस. बसली सुभद्रा. गोष्टी रंगल्या आणि देवानं आपल्या बोटातली अंगठी सुभद्रेच्या बोटात घातली आणि सांगितलं आता 9 वाजले बरं का सुभद्रे, तो देव येईल, जा निघून. सुभद्रा गेली निघून. आला देव. अरे किती पाणी पितो, 8 वाजल्यापासून तास झाला तरी. चल जायचं आपल्याला. देवा तुम्हाला इथे थांबा वाढाल, इतकं सुंदर स्थळ, नंतर कधीतरी येऊ. आणि मग अर्जुन आणि भगवान कृष्ण रथात. सुभद्रेच्या बोटात अर्जुनानं जी अंगठी घातली होती, गोष्टीमध्ये नेमकं बरं का रामदास बुवा, घोडे हाकताना तेच बोट अर्जुनाच्या तोंडापुढे करायचे. खूपच ठिकाण चांगलं आहे रे. इथंच बसला दृष्टांत बरं का. हे माझे 27 गुरुबंधू आहे. माझ्या आईचा सप्ताह असतो ना, आईच्या स्मरणार्थ दरवर्षी 7 दिवस. 105 वर्षाची आई होती, गेली. दरवर्षी काहीतरी नवीन करतो. यंदा सगळ्या गुरुबंधूंना अंगठ्या सारख्या दाखवा ना तिकडे. तसाच खडा, तसंच वजन, तसंच
32 गुरुबंधूंना केल्या. हे याच्यासाठी नाही, दृष्टांत तिथला आला म्हणून सांगितलं. त्याच्यावर ढोक बाबा लिहिलेला आहे. आणि बरोबर त्याच बोटात घातल्या तेव्हापासून तशाच आहे. ते अर्जुनात सांगतो मी. बरोबर बोट करायचे. अर्जुन म्हणायचा अंगठी माझीच आहे पण याच्या बोटात कशी आली. बरं विचारावं तरी कसं. एकदा पुन्हा येऊ बरं का अर्जुना. हो पुन्हा येऊ, अंगठी माझीच आहे. रथ जेव्हा पोचला अर्जुन सुभद्रेकडे, सुभद्रे अंगठी कुठं आहे. कुठली अंगठी. झाडाखालची. कुठलं झाड. जंगलातलं. अहो मी घरीच आहे. सासूबाईला विचारा, कुंती सासूला. तू आली नव्हती. नाही. मग आता विचारावं कसं. देवाकडे आले. देवा वाईट वाटून घेऊ नका. काय नाही वाईट वाटून घेऊ नका, पण तुमच्या बोटात जी अंगठी आहे ती माझीच आहे. असल बाबा, पण तुमच्या पोटात कशी आली. तूच घातली असेल. कुठं. झाडाखाली. देवा मी तर सुभद्रेच्या पोटात घातली होती. अरे त्यावेळेला मी सुभद्राच झालो होतो. म्हणजे माझ्या प्रिय भक्ताची वासना पूर्ण करण्यासाठी कधी कधी त्याची पत्नी सुद्धा होतो. पडिये देह भाव पुरवी वासना. 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 पडिये देह